श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जिथे श्रद्धा, भक्ती, प्रेम, आस्था मनापासून असते तिथे देवाचं वास्तव्य असतं असे किती लोक मानतात. किती लोकांना या गोष्टीवरती विश्वास आहे. या गोष्टीचं म्हणजे जिथे श्रद्धा मनापासून असते किंवा जिथे मनापासून देवावरती प्रेम असतं अशा ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे. ही गोष्ट आपल्या महाराजांनी, आपल्या स्वामींनी स्वामी चैतसारामृत या ग्रंथामध्ये सुद्धा महाराजांच्या या ग्रंथामध्ये सुद्धा मित्रांनो दिलेली आहे. महाराजांच्या एका कथेतून ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. कोणती? तर जेव्हा महाराज अक्कलकोटामध्ये निवास करत होते, आपले महाराज स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटामध्ये राहत होते त्यावेळी ते दररोज अनेक चमत्कार करायचे. अनेक लोकांच्या अडचणींचं सोल्युशन, प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचे. त्यांना अनेक लोकांच्या समोर ते चमत्कार करायचे. कोणाचं आजारपण त्यांनी दूर केलं, कोणाच्या येणाऱ्या अडचणींपासून त्यांना वाचवलं. प्रत्येक वेळोवेळी त्यांनी असे वेगवेगळे चमत्कार करून लोकांना हे दाखवून दिलं की ते साक्षात परमेश्वर आहेत. त्यांच्या त्या लीला, त्यांचे ते चमत्कार हे गावोगावी पसरत होते. सर्वत्र सगळीकडे ते चमत्कार पसरत होते. त्यांचे चमत्कार मोठ्या राजे महाराजे यांच्यापर्यंत ते जात होते. प्रत्येकांना असं वाटत होतं की स्वामींना मी माझ्या राज्यात आणू आणि त्याच्याने आमच्या राज्याचं, आमच्या गावाचं आम्ही कल्याण करू, असं प्रत्येकाला वाटायचं. त्यापैकी वडोदऱ्याचे जे महाराज होते, वडोदऱ्याचे जे सरकार होतं तिथपर्यंत स्वामींचे चमत्कार पोहोचले. तेव्हा वडोदरा सरकारला असं वाटलं की आपण स्वामींना आपल्या वडोदऱ्याला आणावं आणि त्याने अजून आपल्या वडोदऱ्याचा विकास करावा, कल्याण करावा असं त्यांना असं वाटत. परंतु त्यांना असं वाटत होतं मित्रांनो, पण त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची भक्ती नव्हती. त्यांना फक्त ते ऐकून होते की असे चमत्कार होत आहेत, तर असे स्वामी म्हणून आहेत, तर त्यांना आपण आणलं पाहिजे आपल्या इकडे. या दृष्टीने ते विचार करत होते आणि या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते. तर वडोदरा सरकारने स्वामींना त्यांच्या वडोदऱ्यामध्ये, त्यांच्या गावामध्ये नेण्याचे खूप प्रयत्न केले. त्यापैकी एक प्रयत्न त्यांनी असा केला, त्यांनी त्यांचे माणसं स्वामींकडे पाठवले, अक्कलकोटात पाठवले आणि त्यांनी त्यांना सांगितलं, जे माणसं त्यांनी पाठवले होते त्यांनी बोललं की तुम्हाला आमच्या सरकारने बोलवलं आहे, आमच्या राजांनी बोलवलेलं आहे, तिथे तुमची आम्ही खूप सेवा करू, तुमचा मोठा मठ बांधून देऊ, तुम्हाला तुमचे तिथे भरपूर अशी सेवा केली जाणार चांगल्या अतिशय शाही पद्धतीने. स्वामींनी त्यांचं जे प्रपोजल आहे, त्यांनी जे आमंत्रण दिलं होतं, स्वामींनी ते आमंत्रण घेतलं नाही. स्वामींनी त्यांच्याकडे, त्यांच्या गावी जाण्यास साफ नकार देऊन टाकला. आणि याचं कारणसुद्धा स्वामींनी तिथे जे जमलेले जी जनता होती, जे भक्त होते स्वामींच्या जवळपास असलेले, त्या भक्तांना सुद्धा स्वामींनी सरळ सांगून टाकलं की तिथे भक्ती नाही आहे, त्यांना माझ्याप्रती काहीही भक्ती नाही आहे, त्यांना माझ्यावरती काही श्रद्धा नाही आहे. त्यांच्याकडे त्यांना त्यांच्या पैशाचा, त्यांच्या प्रॉपर्टीचा ते दिखावा करताय. ते मला तिकडे नेणार आणि मला केंद्र बागर मला हे सगळं नको आहे. मी माझ्या गावामध्ये, माझ्या भक्तांमध्ये मी खुश आहे. त्यांनी त्या जनतेला सांगितलं, त्यांचे जे माणसं त्यांनी पाठवले होते त्यांनी तोंडावरती साफ मना करून दिलं की मला नाही यायचं, मला जिथे माझ्याप्रती श्रद्धाच नाही आहे तिथे मी काय येऊ. वडोदरा सरकारचा हा जो एक प्रयत्न होता तो नाकाम झाला. त्यांच्या माणसांनी पुन्हा अजून एकदा प्रयत्न केला. जे चोळप्पा होते, जे स्वामींचे सेवक होते, ते स्वामींच्या खूप जवळचे होते, त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती, तर त्यांच्या जे माणसं होते वडोदरा सरकारने जे पाठवलेले, त्यांनी चोळप्पा यांना काही पैसे देण्याची लालच देऊन हे सांगितलं की तो कशाही प्रकारे स्वामींना आमच्यासोबत घेऊन जाण्यास मदत कर, तर आम्ही तुला धनसंपत्ती देऊ, आम्ही तुला जे काही तुझ्या आर्थिक अडचणी आहे त्या आम्ही सगळ्या दूर करू. चोळप्पासुद्धा मजबूर होता, परेशान होता थोडा त्याला, आणि त्याला पैशाची लालच दाखवली गेली. तर कुठेतरी त्याचे विचार कमजोर पडले आणि त्यानेही त्यांना हो बोलला की हां मी मदत करणार तुमची स्वामींना नेण्यासाठी. पण ते स्वामी म्हणजे साक्षात परमेश्वर, ब्रह्मांड नायक, त्यांच्या मर्जीशिवाय पत्ता पण हलत नाही. आणि त्यांच्याबद्दल जर असं काही कारस्थान कोणी ठरवत असेल तर त्यांना कळणार नाही का.
तर याची सुरुवात ते करतात. स्वामींना चोळप्पा स्वामींना येऊन बोलतो की महाराज प्लीज तुम्ही चला, म्हणजे मी आपल्या भाषेत सांगते, महाराज तुम्ही वडोदऱ्याला चला. तर त्या लोकांनी मलाही काही धन देण्याचं बोललं आहे की माझी पण थोडीशी अडचण चालू आहे, माझी थोडी मदत होईल, तुम्ही एकदा वडोदऱ्याला चला त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत, इतकं सांगितलं. मग ठरल्याप्रमाणे त्यांचा जो मेणा आलेला होता वडोदा सरकारचा, महाराजांना मेण्यामध्ये बसवलं गेलं. काहीच अंतरावरती गेल्यानंतर ते जे मेणा उचलणारे होते ते थोडे थकले, त्यांना तिथे थोडी विश्रांती घ्यावीशी वाटली. तोपर्यंत महाराज मेण्यामध्ये बसलेले होते. जसेच त्यांनी विश्रांती घेण्यासाठी मेणा खाली टेकवला, तसेच महाराज उतरून मेण्यातून सगळ्यांच्या समोर उतरून महाराज पुढे काही 4 पाऊल चालले आणि गायब झाले. ही घटना ही त्या सगळ्यांच्या तिथे त्यांचे जे माणसं होते वडोदरा सरकारचे, पुन्हा तिथे ते चोळप्पा होते, जे मेणा उचलणारे होते, त्या सगळ्या लोकांनी ही घटना स्वतः त्यांच्या डोळ्यांनी पाहिली. महाराज आहेत ते, देव आहेत ते, त्यांना वाटलं असतं तर ते त्या मेण्यातूनच गायब झाले असते, परंतु त्यांना हे दाखवायचं होतं लोकांना की मी परमेश्वर आहे, तुम्ही मला बांधून ठेवू शकत नाही. मला जिथे खरी श्रद्धा दिसेल, मला जिथे खरं प्रेम दिसेल, तिथे मी स्वतःच थांबणार. आणि जिथे माझ्यावरती श्रद्धा नाही आणि मला तुम्ही धनसंपत्तीने बांधून ठेवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मी अशा ठिकाणी कधीही माझी कृपा होणार नाही किंवा मी थांबणार नाही किंवा माझे आशीर्वाद अशा लोकांना कधीही मिळणार नाही. थोडक्यात ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे हे कारण होतं मित्रांनो की स्वामींना आपण पैशाने नाही जिंकू शकत, धनसंपत्तीने नाही जिंकू शकत, मोठ्या मोठ्या भारी अशा दागदागिन्यांनी नाही जिंकू शकत, मोठ्या अशा पैशांनी नाही जिंकू शकत. तर आपण स्वामींना फक्त आणि फक्त श्रद्धेने जिंकू शकतो. जी खरी श्रद्धा, खरी भक्ती, तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरीही स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर असणार आहे. तुम्हाला नाहीच वेळ भेटत आहे, कधीच नाही वेळ भेटत आहे नामस्मरण करण्याचा, तुम्ही एखाद्या गरिबाची मदत जरी केली, एखादा उपाशी आहे त्याला तुम्ही जेवण जरी दिलं तरीही स्वामींचा तुमच्यावर आशीर्वाद होणार आहे. तर मित्रांनो, जिथे खरी श्रद्धा असते, जिथे खरी भक्ती असते, जिथे परमेश्वरावरती मनातून प्रेम असतं, तिथे परमेश्वराचं वास्तव्य नक्कीच होतं. आणि जिथे श्रद्धा नसते, जिथे लोकांना पैशाची अतिशय घमंड असते की आम्ही देवांना हे चढवू, ते देवाचं मंदिर बांधू, केंद्र बांधू, मठ बांधू आणि मग आमच्यावरती देवाची कृपा होईल, पण तुमच्या मनामध्ये जर श्रद्धाच नाही आहे, भक्तीच नाही आहे, तर ती देवाची कृपा, देवांना तुमच्या केंद्राची, मठाची, मंदिरावरच्या कळसाची, सोन्याच्या वस्तूंची काहीच गरज नाही. यावरती तुमचं काय विचार आहे मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज मला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. आजच्या व्हिडिओत इतकं, भेटूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.